नहीं, वही तो है ना, कायिक क्लेश किसको कहा? जिस भी तप से क्लेश उत्पन्न होता हो वो तप नहीं है। तो कायिक क्लेश का मतलब क्या हुआ? काय का क्लेश है, जीव को नहीं, शरीर को क्लेश है, जीव को नहीं है। यदि जीव को क्लेश उत्पन्न हुआ तो धर्म कहाँ हुआ? फिर तो क्लेश तो जीवन में है ही। अभी कौन सा बहुत आनंद में है? क्लेश अंतु इवागलो ಇದೆ। तो काय क्लेश ಅಂದ್ರೆ कि शरीर क्लेश ಆಗ್ತಾ ಇದೆ, जीव आनंददಲ್ಲಿದೆ। इसमें क्या दिक्कत है बताओ? हम जैसे भी हैं, कभी किसी को ऐसा रोग हुआ कि खाते ही पेट दर्द शुरू, ऐसा पेट दर्द की सहा नहीं जाए, तो वो क्या चाहता है? खाओ मत, ಎಲ್ಲಿವರೆಗೆ ತಿಂದಿಲ್ಲ ಅಲ್ಲಿವರೆಗೆ ಆರಾಮಾಗಿದ್ದನು। ಆದ್ರೆ ಶರೀರ ಕ್ಲೇಶ ಆಗುತ್ತಿದೆಯಲ್ಲ, उसको क्या करे? ಹೊರಗಡೆ ಕ್ಲೇಶ ಆಗ್ತಿದೆ, ಒಳಗಡೆ ಆನಂದ ಇದೆ। किस प्रकार से? ये मुनि को ही नहीं, श्रावक को भी हो सकता है। ಶ್ರಾವಕನಿಗಾಗೋದಿಲ್ಲ, ಆದ್ರೆ ಶ್ರಾವಕ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಬೇಕಲ್ಲ, ಪರದ್ರವ್ಯಗಳಿಂದ ಭಿನ್ನ ಅನುಭವ ಮಾಡಬೇಕಲ್ಲ, ಸ್ವಲ್ಪ ಅಭ್ಯಾಸ ಮಾಡಬೇಕಲ್ಲ, ಆಗ ಆಗುತ್ತೆ। ಸತತವಾಗಿ ದೇಹ ಇಂದ್ರಿಯ ಭೋಗ ಇವುಗಳ ಮಧ್ಯದಲ್ಲೇ ಇದ್ದಾನೆ, ಇನ್ನೆಂಗ ಅನುಭವ ಆಗುತ್ತೆ? ಇವಾಗ ಅಸಂಭವ ಅನ್ಸುತ್ತೆ। ಪೋಲೆ ಒಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿ ದಿನ 6 ಸಲ ಊಟ ಮಾಡ್ತಾನೆ, ಅವನಿಗೆ ಉಪವಾಸ ಮಾಡು ಅಂದ್ರೆ क्या होगा? करेगा वो? उसको क्लेश ही क्लेश है। एक मान्यता में पड़ा है ना, भोजन से सुख मिलता है। अब क्या होगा? उपवास ऐसे होता है मुनि जीवन में कि तप ಮಾಡ್ತಾ ಮಾಡ್ತಾ ಆಹಾರದ ಸಮಯ ಕಳೆದೋಯ್ತು तो उपवास हो गया, ठीक है ना। ಎಲ್ಲಿ ವಿಹಾರ ಮಾಡ್ತಾ ಮಾಡ್ತಾ ತುಂಬಾ ಸಮಯ ಆಗೋಯ್ತು, ಊರು ಸಿಗ್ಲಿಲ್ಲ, तो उपवास ಆಗೋಯ್ತು। उपवास ಅಥವಾ ಆಹಾರಕ್ಕೆ ಹೋದ್ರು ವೃತ್ತಿಪರಿ ಸಂಖ್ಯಾನ ಪ್ರಕಾರ ನಿಯಮ ಸಿಗ್ಲಿಲ್ಲ, तो उपवास ಆಗೋಯ್ತು। ಆಹಾರ ತಗೋತಾ ಇದ್ರು ಅಂತರಾಯ ಆಗೋಯ್ತು, तो उपवास ಆಗೋಯ್ತು। उपवास कोई सोच समझ करके नहीं करता मुनि, ये तो सहज ಆಗುತ್ತೆ। ಇವತ್ತು ಆಹಾರ ಸಿಕ್ಕರೆ ಒಳ್ಳೇದು, ಸಿಗ್ಲಿಲ್ಲ ಆಗ್ಲೂ ತೊಂದರೆ ಇಲ್ಲ। ये हुआ सहज उपवास। तो इस सहज उपवास से काय का क्लेश नहीं होगा, काय तो क्लेश होगा ना, उसको आहार नहीं मिलेगा तो ಅದಂತೂ ವೀಕ್ ಆಗುತ್ತೆ, ಜೀವ ವೀಕ್ ಆಗೋದಿಲ್ಲ।